आता काय नवीन नियमावली तयार केली बरोबर ना बुवा? तर त्या नियमावलीनुसार गेलं पाहिजे आणि काय वेळेचं बंधन पण राखलं पाहिजे बरोबर ना. मालवण कट्ट्यावर होता हो ना, कट्ट्यावर होतं ना. तसं दिसता भारी या चिकना. तर जसं मला जमेल तसं मी माझ्या परीने सादर करण्याचा प्रयत्न करेन. काय सुरुवात माझ्याकडे हवं, त्यामुळे कसं हळूहळू होणार. तू काय तो जोर धर. तर बघा 2020 डबलबाजीचा सामना इथे आयोजित केलाय. तर मनोरंजन हे तुमचं नक्कीच होणार, पण ते मनोरंजन सुद्धा चवीपुरतं असलं पाहिजे. कारण आजच्या भजन परंपरेला कुठेतरी वेगळं वळण लागत गेलंय. कारण भजन राहतं एका बाजूला आणि काय दोन बुवांमध्ये काय जास्त करून काय दोन बुवा एकमेकांची कशी वाट लावतात गाववाले. होय ना, बरोबर ना. वाट नाही लावल्याची काय बोलणार नाही, मजा नाही. मग म्हणजे काय दम नाही. जर एकामेकाची वाट लावल्याने तर मग काय मजा. तर असं काय नाही, बरेच इथे बुवा जाणकार श्रोते उपस्थित आहेत. इथे जोगेश्वरीमध्ये कित्येक भजनी मंडळ आहेत, तर त्या सर्वांचे आभार मानते. पण हळूहळू तुमचं मनोरंजन सुद्धा होणार, पण देवाचं नामस्मरण सुद्धा झालं पाहिजे. बघा तो विठ्ठल परमेश्वराच्या जवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते काय नामस्मरण, भक्ती. आणि या भक्तीमध्ये आपल्याला कुठेतरी तल्लीन होता आलं पाहिजे. तर एक छोटंसं गाणं सादर करण्याचा प्रयत्न करते. शोधून शिनला जीवाता साधत नाही पोचल का दारोदारी हुंकल भारी ठांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी पुण्य विहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला रुपावली चालू करण्याचा प्रयत्न करते.
Thank you.